कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा आणि निसर्गतः पिकवलेला आंबा यातला फरक आपण बघतोय. आणि यात आणखीन पाहण्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आंबे घरी आणता तर आंब्यांना पाण्यात टाकून तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस पाण्यात टाकलेला आंबा हा वरती तरंगतो तर याचा अर्थ आहे की तो कृत्रिमरित्या पिकवलेला आहे. आणि जर हा आंबा पाण्यामध्ये जर बुडत असेल तर तो निसर्गतः पिकलेला आंबा आपण धरू शकतो. आंबा कुठल्या पद्धतीने पिकवलेला आहे हे ओळखण्याची आणखीन एक खूण म्हणजे त्याची चव घेऊन पाहणे. आंबा ज्यावेळेस तुम्ही पिळून त्याचा जिभेवर रस टाकता तर तुम्हाला जर तो निसर्गतः पिकवलेला असेल तर त्याचा मधुर रस तुम्हाला जाणवेल. पण बरेच आंबे जे आपण जिभेवर पिळले तर आपल्याला त्याच्यापासून एक स्ट्रॉंग ऍसिडिक स्मेल आणि तशी चरचर करणं, जिभेला चरचर होईल अशा पद्धतीची चव जाणवते. त्यावेळेस तो निश्चितपणे आंबा हा केमिकल्समध्ये पिकवलेला आहे हे आपण ओळखायला पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण या स्टे फिट नॅचरली मध्ये समजून घेतोय की निसर्गतः फिट कसं राहायचं आहे. तुम्ही पण आंबा कुठल्या पद्धतीने ओळखता तुमच्या कमेंट्स आम्हाला कळवा आणि निरोगी राहा. धन्यवाद. निरोगी भाऊ.